डान्स करून दाखवून तू कसा येतो. मला वाटतं ते असं काहीतरी. हा मी दाखवते. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगमध्ये. आज आहे आमचा दुसरा दिवस लेहला. आज आम्ही निघणार आहे बाईक टूरला. रात्री आम्ही बाईक आणता आम्हाला 11 वाजले इथे. भाई आम्ही एवढे सारे दुकानं फिरलो. आम्ही पूर्ण लेह पैदल फिरलो. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आता लेहचे आम्हाला रस्ते तुम्ही झोपेतून उठून पण विचारले की तुमच्या स्टेवरून लेह मार्केट कसं जातात तर मी यू सांगू शकते. कुठले कुठले गाडीचे चांगले स्टॉप आहे मी यू सांगू शकते. का कुठून गाडी रेंट करायची आहे मी यू सांगू शकते. कोणती गाडी किती रुपयाला मिळते यू सांगू शकते. काल एकच गोष्ट झाली, जेव्हा आम्ही आमच्या हॉटेलला रिटर्न येत होतो, ते गुगल मॅपने 2 रस्ते दाखवले. दोन्ही वेळेस बॅक साईडला आणले. पता आहे मी पैदल आली असती तर मी आली असती काय. आणि आम्ही एवढं फिरलो. एवढं फिरून म्हणजे लिटरली आम्ही एका दुकानातून दुसऱ्यातून तिसऱ्या असे 7-8 दुकान फिरलो. त्यानंतर 2 दुकानं आम्ही डिसाईड केली की आम्हाला इथून गाडी घ्यायची आहे. मग एका दुकानातून आम्ही 400 बस थकू नको. बस पुन्हा. तर फायनली आम्ही गाडी घेतली आहे. आम्ही तुम्हाला आता गाडी दाखवतो. रिव्हील द गाडी हा. नाव. आणि ही आहे आमची बाईक 450 रॉयल एनफिल्ड. आणि मित्रांनो मी रोज अजिंक्यची बाईक घेऊन ऑफिसला जाते आणि मला खूप चांगली बाईक येते. पण याने माझ्यासोबत धोका केला. यांनी 450 सीसीची गाडी घेतली एवढी भारी की माझ्याच्याने उचललं नाही. आता मी चालवू कशी काल तिला हिला? जस्ट बोललो मी, स्टँडवरनं गाडी काढ. गाडी तिला स्टँडवर तर काढता आली नाही. मी समजलो आता गाडी मला चालवा लागणार आहे. चला तू कर, उभी कर, जस्ट उभी कर. स्टँडवरनं काढ आणि उभी कर. अबे क्लच किती कडक आहे. तेच तर म्हणतो, कर तू उभी कर. या. जय हनुमान. मोये 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 मोये. तर मित्रांनो आम्ही हॉल ऑफ फेम आलो आहे आणि जस्ट लुक ॲट द व्ह्यूज. आम्हाला स्नोफॉल बघायचा आहे. ठीक आहे, आमचा खूप मोठं ड्रीम आहे की स्नोफॉल बघायचा आहे इथे. पण प्रॉब्लेम असा आहे की स्नोफॉल जर आला किंवा झाला तर आमचे रस्ते बंद होऊन जातील आणि आम्ही पुढच्या डेस्टिनेशनला जाऊ नाही शकणार. आणि इथे भांडणं झाले. हा मॅप आहे लिहायचा की तुम्ही इथे काय काय फिरू शकता. पण तुम्ही एवढं सगळं आय डोंट थिंक की कवर करू शकता. सो यू हॅव टू चूज अ पार्ट. लाईक तुम्ही हे फिरताय और तुम्ही हे फिरताय. तर आमच्याकडे 1 वीकची सुट्टी आहे. तर आम्ही आता सध्या इथे ले आहे. तर हे पूर्ण लेचा एरिया आहे. तर हे फिरणार आहे. नंतर इकडे नुब्रा जाणार आहे. हॉट स्प्रिंग्स बघू. त्यानंतर आपण हे ठिकसे करून इंडस वरनं आपण हे सो मोरिरी, चुशुल, पँगॉंग सो, मार्सेमिक ह्या सगळ्या गोष्टी कवर करणार आहे. आणि मग इथनं आपण कारगिल जाऊन कारगिलवरनं आपण रिटर्न जाणार आहे. हा आम्ही नवीन माईक घेतला आहे मित्रांनो. तर हे 2 बुड्डी के बाल आहेत. बुड्ढे के बाल नाही, कॅट के बाल आहे. तेच ते, बट आपण बुड्डी के आम्ही बघू. याला आता taste आम्ही करतोय. टेस्ट करतो याला. आवाज येतो. आम्हाला बाईकवर व्हिडिओ बनवायचे. सो लेट्स सी. म्हणजे याचा रिझल्ट तुम्हाला व्लॉगमध्ये दिसेलच किती व्यवस्थित आहे. रोड्स अँड सी द माउंटेन्स. वी आर ॲट मॅग्नेटिक हिल अँड जस्ट लुक ॲट द व्ह्यू. ही आमची बाईक आहे. शूटिंग झाली, हे आवरायचं काम फक्त मी आणि ती ब्लॉग्स बनवून सुरू. आम्ही छान फोटोज क्लिक केल्यात. आमचे फोटो म्हणजे कोणाला दिले फोटो क्लिक करायला तर कोणी चांगले नाही क्लिक करून म्हणून आम्ही ट्रायपॉड सेट करून फोटोज क्लिक करतो. अँड दॅट्स अवर बाईक, दॅट्स माय हजबंड अँड जस्ट लुक ॲट द व्ह्यू. आणि भाई इथे ना ही मॅग्नेटिक हिल म्हणून ओळखलं जातं हा रोड. आणि या रोडवर ना कार जर का कधी म्हणजे इथे बघू शकता बरेच जण ड्राईव्ह पण करत असतील. इथे कार न्यूट्रलवर टाकली ना उतार आहे पण कार मागे जाते. दॅट इज द रिझन इट इज कॉल्ड मॅग्नेटिक हिल. की इथे मॅग्नेटिक फील्ड वर्क नाही करत. इट शुड गो ॲक्च्युली डाऊनस्टेअर बट इट गोज बॅकवर्ड्स. वी आर नॉट शुअर बाईक विल वर्क फॉर इट ऑर नॉट बट विल ट्राय. ती रील काढायची का आपण? पण डान्स करून दाखवून तू कसा आहे तो.
मला वाटतं ते असं काहीतरी आहे. हा मी दाखवते करून. मित्रांनो हे मॅग्नेटिक हिल आहे. मॅग्नेटिक हिल मुळे माझे दिल केस पे बघा. जख्म खाते हैं जान से गुजर जय हिंद. ते Ignore जयंतच्या कर नावात दिया. धुपट दिलं तुला. ते म्हणणं ते तू आता थोडा वेळ पहिले काहीतरी म्हटला होता ते झालं ते दिवाळी एक वेळ असते. अण्णा. तर मी हे म्हणत होतो हिला की थँक्यू सो मच की तू एवढी छान ट्रिप प्लॅन केली आणि मी त्याला हो म्हटलं त्यासाठी मला थँक्यू. आणि यानंतर आपण कुठे चाललोय आता? तुम्हाला माहिती आहे आम्हाला रॅन्डम लोक मिळालेले आणि त्या रॅन्डम लोकांनी आमचा व्हिडिओ काढला. म्हणजे आम्हाला इथे इतके सारे लोक मिळतात आणि ते प्रत्येक पॉइंटवर मिळतात. आता संगमवर पण तेच लोक आम्हाला परत मिळतील आणि ते आम्हाला म्हणजे बायकर आहे तुम्ही आणि आमच्यासोबत फोटो आम्ही पण काढला आणि म्हणजे आम्ही फेमस झालो असं वाटतं मला. असं वाटतं भाई आम्ही सेलिब्रिटी आहे. सगळे आमच्याशी बोलतात सगळे बोलतात. आणि ते एक फक्त काबर होतं म्हणजे हे माईक मुळे. माईक जिथे पण दिसला त्यांना वाटतं हे ब्लॉगर्स आहेत. हा म्हणजे खूप मजा येते आणि मस्त आणि वाटतं इथे एकदम. इथे लोक पण खूप अशी दिल पे छान आहे. जख्म खाते है वाली एनर्जी आहे भाई. धुरंधरच चालू आहे. धुरंधर चले. मित्रांनो आम्ही आलोय संगम पॉइंट आणि दिस इज द फर्स्ट म्हणजे की इथे उभं राहून जी फील होत आहे ना, असं 2 नद्या दिसत आहे त्यानंतर एवढे पहाड अनबिलिव्हेबल आहे. ही बघ तिथे आपण खाली पण जाऊ शकतो. हा इथं आपण आता खाली जातोय ना. दॅट रोड वॉज यूज टू शूट घेरा हुआ. तर मित्रांनो शिवानी फायनली गाडी चालवते. पार्किंग लाईट सुरू केलेली आहे आम्ही. ते पण उचला लागते. स्टँड काढ. बॅलन्स करा. जाऊ पुढं. थांब. हा मी इथपर्यंत थांबणार आहे. मी पुढे एवढा बघू आता शिवानी कशी चालवते गाडी. चल 100% बंद पाडणार आहे. इकडे इकडे थोडीफार चालू शकते. गेली आता एवढ्या दूर मला पैदल जावं लागणार आहे विनाकारण. ठीक आहे. आता माझा इंस्टाग्रामवर टाकायला रील बनवून दे. आता मी एवढ्या दूर येणार नाही. तुला परत यावं लागेल तिथनं. प्लीज आता गाडी स्टँडवर लावून मग उचलून मग घे. आता मी थकलो ग. प्लीज दया माया आहे की नाही तुला काही? दया लोगे माया भी. 2 पैकी 1 देऊ शकते मी. 2 नाही पॉसिबल. मित्रांनो शिवानीचं जुगाड बघा. फक्त जुगाड. हे नी कॅप आहे. नी कॅप हे बघा. नी कॅप बघा. अरे तर मला इथे ना तो शूज आहे ना हे बघ असं इथे रुततोय तर ते बघ असं. जुगाड किती करते. जुगाड ही जिंदगी है. आम्ही आता आलोय गुरुद्वारा. चला छान दर्शन वर्शन करून घेऊ. जो भाई इतने स्टेयर्स मैं नहीं चढ़ पाऊंगी. मेरे पास ऑक्सीजन की कमी अगं तुला तर उचलून घेतो ग मी. दोघे दवाखान्यात देतो. मी पडेन तुझं ऑक्सिजन संपेल. मित्रांनो आम्ही आता आलोय लेक मध्ये सनसेट बघायसाठी एका मोनास्टेरीवरती. गाय पण ट्रेक करते. मित्रांनो तुम्ही काय घरी बसून व्लॉग बघताय. चला गाय सोबत ट्रेकिंगला जाऊया. गाय म्हणे काय तोच तो चारा खाऊ म्हणून मी आली पहाडावर माती खायला. भाई व्ह्यूज बघा व्ह्यूज तुम्ही. आणि हाच उद्याचा आमचा रूट आहे. आम्ही खरदुंगला जाणार आहे. तर याच रूटने जाऊ. कसा वाटतंय जो? मजा नाही एकदम. इकडे बघ. आणि बघ आता ना आपल्याला ना आपण काय नाही कव्हर केलं. आपल्याला हे बघ हे इथे जायचं आहे. ठीक आहे इथे. त्यानंतर आपल्याला जाणं आहे इथे. दिसली ती मूर्ती? ओके राईट. यू गॉट इट.
येस तो चले चलो चलो हा. गाईज ए काय Sunset वातावरण पाहायचा काय होता, इथे सूर्य आता आला. पाऊस होता खूप. हे बघून हे बघ लिटरली पाऊस होता, म्हणजे मी ओली झाली आहे इतका पाऊस होता. आणि आता 2 मिनिटं झाले फक्त, लिटरली 2 मिनिट सूर्य आधी पाऊस दिसतोय. होता इथे, 2 मिनिट आधी. ओके, हा सूर्य आहे. वाव, सूर्य किती जवळून दिसतो इथे. आणि अरे ऊन बघा. आणि मी तुम्हाला एक सुंदरशी गोष्ट सांगते. है ना सुंदर. आणि इथे आलं परत अगेन सनसेट पाहायला. ही 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 ही. आणलंच फायनली इथे. इथनं व्ह्यू बघा. इथनं व्ह्यू बघा आणि रस्ते बघा आता आम्ही जाताना. 3 प्लेसेस फिरलो. तिन्ही प्लेसेसवर डिफरंट व्ह्यू होता. एका प्लेसवरनं पाऊस चालू होता, दुसऱ्या प्लेसवरनं कडक ऊन होतं, मधात काळे काळे ढग होते. आणि आता आम्ही तिसऱ्या प्लेसवर आलो. इट्स जस्ट ब्लू स्काय अँड एव्हरीथिंग इज ब्लू. इतकं सुंदर दिसतंय का. जस्ट लुक ॲट दिस. मूर्ती पण खूप सुंदर आहे, खूप मोठी मूर्ती आहे. याच्यामध्ये दिसत नसेल पण खूप मोठी मूर्ती आहे. माझ्या रेफरन्स आता डान्स पण करून दाखव. बस बस राहू दे. तर असा होता आमचा डे 2 इन ले. आणि आय होप तुम्हा सगळ्यांना खूप आवडला असेल आणि खूप मजा केली आम्ही बाईकने. बाईक चालवायला पण खूप मजा आली. मी पण ट्राय केली, बट बाईक खूप भारी आहे, तर मला तर नाही जमत आहे. कंट्रोल नाही होत आहे माझ्याच्याने, ती टर्नच नाही घेता येतं. आणि खूप मजा आली. आम्ही छान छान व्हिडिओज पण काढले. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो, म्हणजे स्टेवर आलो. आणि इथेच आम्ही जेवण केलं. फार टेस्टी बनवतात तिथले लोक जेवण. आणि त्यातला मी रसाच खाल्ला ऑफकोर्स. आणि तर मग त्यानंतर आम्ही झोपून गेलो. आम्ही विसरलो व्हिडिओ एंड पण करावा लागतो. आणि लाईक तुम्हाला जेवण पण दाखवायचं होतं आम्हाला, की किती म्हणजे प्रॉपर थाली होती छान. तर ते पण आम्ही विसरलो. पण थकलो होतो. खूप थकलो होतो आम्ही. म्हणजे इथे कसं आहे ना, तुम्ही थोडं म्हणजे एक्झॉस्टन खूप होते ते ऑक्सिजनमुळे. म्हणजे आम्ही पटकन थकून जातो आणि रात्री इतकी पटकन झोप येते डायरेक्ट सकाळीच. आणि इथे ना उजेड पण 5 वाजताच होतो, म्हणजे सूर्य 5 वाजताच उजाडतो. हाच आहे आमचा या व्लॉगचा एंड. आणि उद्यापासून रिअल ॲडव्हेंचर, म्हणजे आजपासून रिअल ॲडव्हेंचर चालू होत आहे. आता बस पॅकिंगच करतोय. आता तयारी वगैरे करू, छान रायडर जॅकेट घालू आणि रायडिंगला जाऊ. आम्ही जातो आता खरदुंगला पास. बघू जमलं तर तिथे बहुतेक आपल्याला स्नोफॉल पण बघायला मिळू शकते, लकी असलो तर. आपण भेटू आपण आता पुढच्या व्लॉग मध्ये. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.